एका घरकाम करणाऱ्या महिलेला धमकवण्यात आलेलं आहे. फायरिंग केल्याची घटना घडलेली आहे, समोर आली, पण ते टॉयगन आहे असं पोलिसांच्या तपासात निष्पन्न आहे. हे प्रकरण तुमच्याकडे आलेलं होतं, नेमकं काय प्रकरण हे घडलेलं आहे? हो, मला आत्ताच ज्यावेळेला मला फोन आला, मी ऑफिसमध्येच बसलो होतो, मला ज्यावेळेला फोन आला की बाबा भांडणं झालेत आणि भांडणं झाल्यावरून की एकाने रिव्हॉल्वर काढले आणि 3 फायरिंग केलेत. मी त्वरित आमचे विभागाध्यक्ष किरण पाटील यांना बोललो, त्वरित पोलीस स्टेशनला पोहोच किंवा त्या जागेवर जा. त्याप्रमाणे ते गेले. आता मी इथे आल्यानंतर सगळ्यांना पोलिसांनी इथे आणलं होतं, तर मी आता पोलीस स्टेशनला आलो, आतमध्ये बसलो, सिनियर साहेबांजवळ भेटलो. सिनियर साहेब स्वतः त्याच ठिकाणी गेले होते, परंतु इथे आल्यानंतर लक्षात आलं की ती टॉय गन आहे. ते काय त्यांचं असं म्हणणं आहे की हे लोक एक 3-4 जण आले, एकाने रुमाल बांधला होता, तर त्यामुळे आम्ही घाबरून ती घरातून गन आणली आणि ती गन आम्ही जेव्हा घेतली, ती खेळण्यातली गन काय टॉय गन आहे ती, तर त्यावेळेला आम्ही तिला दाखवली होती. पण माझं म्हणणं असं आहे की ठीक आहे, ती गरीब बाई आहे जी काम करणारी, ती बाई ती आली नाही 2 दिवस, म्हणून एवढी भांडणं करून एवढ्या थराला जाणं चुकीचं आहे. मी आता सन्माननीय कोलटकर साहेबांजवळ पण बोललो, अतिशय चांगले अधिकारी आहेत, त्यांनी दोघांना तिथे बसवले, दोघांचं त्यांनी CCTV सगळे चेक केले, पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करत आहेत आणि दोघांना ते वॉर्निंग देतात. पण आमचं म्हणणं तेच आहे की गरीब असणं गुन्हा नाही आहे, पण तुम्ही डायरेक्ट येऊन तिचे जे कॉल रेकॉर्डिंग मी ते ऐकली, जे ते काय त्या बाईने धमके दिले आहे ते ह्या लोकांना गरीबाला, तर ते बोललं कुठेतरी चुकीचं आहे. तर मी पोलिसांना देखील विनंती केली आहे, सिनियर साहेबांना ते अधिकारी, की कुठेतरी तुम्ही लक्ष द्या आणि ह्यांना देखील दम द्या की होणारी गोष्ट बरोबर नाही. गरीब असणं काही गुन्हा नाही आहे. मोरे साहेब, पाहिलेलं तर ही जी फॅमिली आहे ती मराठी आहे आणि पुन्हा एकदा मराठी आणि अमराठीचा वाद दिसून अशा वेळी मराठी लोकांना कुठेतरी नाही, हा असा कुठला वाद नाही आहे. मराठी आणि परप्रांतीय हा वाद नाही आहे. हा वाद असा होता की त्या ज्या मॅडम कामाला आहेत त्या त्यांच्याकडे काम आल्या, त्यांना त्या बोलल्या की तू 1 दिवस रजा घेतली आहेस तर दुसरी रजा घेऊ नको, तुला मी जास्त पैसे देते पण रजा घेऊ नको. परंतु 6 डिसेंबर होतं, त्यामुळे त्या गेल्या नाहीत, त्यामुळे त्यांनी दुसरी बाई कामाला ठेवली आणि त्यांच्याकडे ह्या जी आपली इथली महिला आहे तिची चावी, त्यांच्या घराची चावी त्या त्यांच्याकडे देतात. तर त्यांचं म्हणणं होतं की मी नसताना तर दुसरी मी महिला ठेवली आहे, तर परत चावी परत हिच्याकडे आहे, घरात काय गडबड होऊ नये पण तू चावी मला दे, आणि त्यातून हा वाद झाला आहे. परंतु असा काय वाद नाही आहे मराठी आणि परप्रांतीय. बघा, जिथे असेल तर आम्ही खरोखर सांगू वाद झाला आहे. हा वाद घरकाम करणाऱ्या महिलेसोबत झाला आहे आणि आता सन्माननीय जे सिनियर साहेब आहेत ते व्यवस्थित तपास करत आहेत. आणि जी बोंबाबोंब झाली की गन ती गन नाही आहे, टॉय गन आहे, खेळण्यातली ती आहे. ते लोक घाबरले आणि त्यामुळे त्या बाईने त्या मुलाच्या हातात दिली. पण त्या मुलगा जो काय अर्वाच्य शब्दात जो काय बोलला आहे, तर तशी ताकीद सन्माननीय जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते त्याला देत आहेत. पण ज्या प्रकारे ही कॉल रेकॉर्डिंग जर तुम्ही ऐकली असाल तर जी संबंधित महिला आहे ती उघडपणे बोलते की ACP DCP हे सगळे माझ्या हाताखाली काम करतात, मी तुझ्यासोबत काही करू शकता, अशी उघडपणे ती धमकी देते. कुठेतरी यामध्ये जर पोलिसांनी सहकार्य केलं नाही तर मनसेची भूमिका काय? पोलीस नक्कीच सहकार्य करतात, कारण का मी आता तिथे होतो, माझ्यासमोर जे मी काय पाहिलं आहे, मी जे काय पाहिलं आहे आत्ताच मी तिथे होतो, ते पोलीस नक्कीच सहकार्य करतात. तसं लक्षात आलं तर आम्हीच बोललो असतो ना, आम्ही एवढे शांत बसलो नसतो ना. ती जी महिला, आम्ही त्या गरीब महिलेसाठीच आलो आहे, परंतु आता मी तिथे समोर बसलेलो असताना पोलिसांची जी भूमिका आहे ती मी पाहत होतो. त्यामुळे पोलीस कुठे अशी हे करत नाही आहेत की ती महिला तिला कुठे सपोर्ट करतात, असं नाही आहे. तिला ज्या भाषेत बोलायचं, जे पोलीस अधिकाऱ्यांची जी बोलण्याची पद्धत आहे त्या भाषेतच बोललं गेलं आणि मी तिथे स्वतः होतो. त्यामुळे पोलिसांचं काम उत्तम करत आहेत. आता जे काय आहे ते आता दोघांनाही ते एकत्र बसवतात, मी देखील तिथे बसणार आहे आणि हा वाद आम्ही मिटवण्याचा प्रयत्न करत आहोत. थँक्यू. सर, वडोदरामध्ये कशा प्रकारचा जी फायरिंगची घटना घडली आहे, म्हटलं जातं की एका व्यक्तीने एका कामाच्या बाईवरती फायर केलेलं आहे, नक्की काय प्रकार आहे, काय तपास? कासारवडोली पोलीस ठाणे शहर यामध्ये जहांगीर गॅलरी म्हणून एक इमारत आहे वाघबीळ परिसरामध्ये घोडबंदर रोडला. आज दुपारी 4 वाजेच्या दरम्यान आम्हाला 112वर कॉल प्राप्त झाला होता की या बिल्डिंगच्या लॉबीमध्ये एका इस्माने फायरिंग केलेले आहे. तात्काळ आम्ही आमच्या ड्युटी ऑफिसर API पगारे, डिटेक्शन ऑफिसर पोटे आणि आम्ही स्वतः घटनास्थळी गेलो. त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता त्या ठिकाणी जहांगीर गॅलक्सी या इमारतीमध्ये राहणारे एक शर्मा नावाच्या मॅडम आहेत, त्यांच्याकडे घरकाम करणारी एक महिला होती. 3-4 दिवसापासून ती महिला कामास येत नव्हती, म्हणून या घर मालकीन जी होती तिने त्यांना संपर्क करून कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण रिप्लाय देत नव्हत्या. नंतर त्यांनी तिला मेसेज केला की तू कामावर जर नाही आली तर मी तुला काढून टाकेल वगैरे असे. हा मेसेज काल त्यांनी केलेला होता. आज सकाळी ती महिला काम करण्यासाठी ते गॅलेक्सी अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये गेली. त्यावेळेस जे त्या फ्लॅटचे ओनर आहेत त्यांनी दुसऱ्या महिलेला कामास ठेवलेले होते.
मग हे पाहिल्यानंतर ही महिला सकाळी कामास आली आणि दुसरी महिला तिथं कामास ठेवल्यामुळे मालकिनीने तिला सांगितलं की तू माझ्या घरी कामास येऊ नको, तिच्याकडे एक तिच्या फ्लॅटची चावी आहे तीही मला परत दे. परंतु त्यांच्यामध्ये थोडा वाद झाला सकाळी. त्यानंतर ती महिला निघून गेली. दरम्यान जी मालकीण होती तिने सोसायटीमध्ये ही कल्पना दिली की असा असा वाद झालेला आहे. संध्याकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान जी मोलकरीण होती तिने तिच्यासोबत तिच्या नातेवाईक परिसरामधील 4 महिला आणि 2 पुरुषांना घेऊन परत जहांगीर गॅलरीची अपार्टमेंटमध्ये आल्या आणि तिथे वॉचमनना सांगून की ज्या शर्मा राहत होत्या त्यांना खाली बोलवून वाद केला. त्या दरम्यान त्यांचा मुलगाही तिथे उपस्थित होता. त्यानंतर ही जी मोलकरीण होती तिने तिच्यासोबत आलेल्या महिला आणि पुरुषांनी या दोघा मालकीने आणि तिच्या मुलीला धरपकड केली. त्यांच्या आपापसामध्ये वाद झाला. त्या दरम्यान ही जी शर्मा नावाच्या मॅडम होत्या त्यांनी घरामध्ये जाऊन ताबडतोब त्यांच्याकडे एक पिस्टल होता, तो पिस्टल घेऊन खाली आल्या आणि वाद चालू असताना तो पिस्टल त्यांच्या मुलाने घेऊन घाबरवण्याच्या हेतूने या मोलकरीणाने त्यांना दाखवला. ज्यावेळेस आम्ही हा पिस्टलच्या बाबतीत चौकशी केली तर तो टॉय पिस्टल होता, लायटर पिस्टल आहे, तोही आम्ही गुन्ह्याच्या ह्याच्यामध्ये जप्त केलेला आहे. दोन्ही घटनांच्या आम्ही घटनास्थळी जाऊन CCTV फुटेज जे लॉबीमध्येच घडलेले होते म्हणून आम्हाला प्राप्त झालेले आहेत, त्यामध्ये वाद झालेला दिसत आहे आणि जे टॉय पिस्टल आहे ते आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. दोन्हीकडील बाजू ऐकून घेऊन आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत. फायर केलं का ते टॉय पिस्टल? फायर ते होत नाही कारण ते टॉय पिस्टल आहे, तो लायटर आहे, त्यामुळे फायर होत नाही. ते काय एकंदरीत दोघांची तक्रार दोघांनी मोलकर्णींनी अशी तक्रार दिलेली आहे की तिथे जाऊन त्यांनी वाद केलेला आहे आणि वादाच्या दरम्यान त्या महिलेने तिच्या मुलाने त्यांच्यावर ते जे टॉय पिस्टल होतं ते रोखलेलं आहे आणि त्या मालकीन जी शर्मा आहे आणि तिच्या मुलाने अशी तक्रार दिली की त्यांच्या इमारतीमध्ये येऊन मोलकरीण आणि तिच्या काही नातेवाईकांनी त्यांना मारहाण केलेली आहे, धरपकड केलेली आहे. अशी दोघींची क्रॉस तक्रार आहे. दोघींची आम्ही म्हणणं ऐकून घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत. सर, घरमालक आहेत त्यांनी देखील जी मोलकरीण आहेत त्यांना देखील कुठे गुन्ह्यात अडकवण्याचे किंवा अनेक अशा धमक्या देखील दिलेल्या आहेत, कॉल रेकॉर्डिंग देखील आहे, त्या अनुषंगाने देखील तपास केला आहे. आता यांच्याकडे जो मोबाईल आहे, दोघांचे कॉल रेकॉर्डिंग असतील किंवा मोबाईलमध्ये असेल ते आम्ही प्राप्त करू आणि त्याच्या अनुषंगाने पुढची कारवाई करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.